ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। या व्हिडिओत लक्ष्मण हाके एका मोठ्या नेत्याबद्दल बोलत असल्याचं दिसतंय। हाकेंनी या व्हिडिओत भुजबळांचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र भुजबळांकडेच आहे असा आरोप होतोय। पाहूया एक रिपोर्ट। मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला, घेऊन कोणाला गेला? स्वतःचा पत्नी आणि स्वतःचा पोरगा, तिघंजण। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके एका मोठ्या नेत्याबद्दल बोलत असल्याचं दिसतं। त्या मोठ्या नेत्याचं सभेतलं वाक्य आपल्याला खटकलं होतं असंही हाके म्हणतायत। त्याला आपल्या मागे फरक व्हायला लागला, तर तिथे कसं आहे, त्याच्यावर हाई यंत्रणा, त्याच्यावर हाय संघटना, मग ती मीडिया हँडल करणं, मग ते मोठा स्टेज डेकोरम देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं, पब्लिक मॉक क्राऊड। तो म्हणला आंदोलन करायचं नाही। मी दुसऱ्या दिवशी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी GR फाडावा, होळी करावी, रस्त्यावर उतरावं, निवेदन द्यावी, ना काय करायचं नाही म्हणून माझ्या उपस्थितीत म्हणला ना, आंदोलन थांबवा। त्याच्यावरच होतो ना मी, पण आंदोलन थांबवा। बरं, हा मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला, घेऊन कोणाला गेला? स्वतःचा पत्नी आणि स्वतःचा पोरगा, तिघंजण। हे तिघंजण आणि ते तिघंजण, आणि सगळेच सांगते ते तिघंजण होते, आम्ही तिघंजण होते। लय मला खटकलं होतं ते वाक्य, पण ते जाऊ दे म्हणून आपल्याला सत्य करणार फक्त मध्ये। मला असा अंदाज आहे, सत्य करणार आपल्याला राहू शकते देवेंद्र फडणवीस, तुझा मुंडे आणि बाबा उलटे। हाकेंचा आरोप चळवळीमधल्या एका मोठ्या नेत्यावर दिसतो। तो नेता, त्याचा पुतण्या आणि त्याचा मुलगा हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते असंही हाके म्हणतायत। त्यामुळे हाकेंचा आरोप भुजबळांकडे आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। पाठीमागे सुद्धा भुजबळ साहेबांच्या विषयी असाच व्हिडिओ त्यांचा कुणीतरी काढलेला होता, गप्पा मारताना असे व्हिडिओ, आणि आपण बी थोडं बोलताना, आपण कुठेतरी जेवताना या सगळ्या गोष्टीचं तारतम्य आणि भान बाळगूनच राहणं गरजेचं आहे। कारण की राजकारणात, समाजकारणात मोठं होत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीचं एक आचारसंहिता आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे। रोग कुठे होता हा पण आता प्रश्न विचारला जातोय, कारण त्याच्यामध्ये एका पुतण्याला CM DCMला भेटायला घेऊन गेले अशा पद्धतीचा उल्लेख आहे। त्यामुळे त्यांचा रोग छगन भुजबळ यांच्याकडे होता का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय। असंही असू शकतं, आणि काय असतं, त्यांना असं वाटलं असेल की आता स्वतः भुजबळ साहेब मंत्री आहेत, पुतण्याला मंत्री करायचं आहे। आता त्याच्यातून त्यांचं काय म्हणणं आहे, ते खरं तर लक्ष्मण हाके याच्यावर उत्तर देऊ शकतील, परंतु असं मला वाटतं किंवा ते भुजबळ साहेबांवर बोलणार नाहीत। लक्ष्मण हाके यांनीच खरं तर त्यांचे सहकारी कोण आहेत, त्यांच्यासोबत असणारे लोक किती विश्वासू आहेत, विश्वासू लोक सोबत ठेवणं गरजेचं असतं। आता मी सुद्धा आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतो, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, परंतु माझं काय अद्याप असं कुणाला काही सापडलं नाही। पाठछाट करून दाखवला गेलेला आहे। भुजबळ साहेब हे माझे नेते होते, आहेत। भुजबळ साहेब हे माझे गुरु होते, आहेत। आणि त्यांना जर मला काही बोलायचं असेल, मी माझ्या बापाशी भांडू शकतो। बापाला मुलगा भांडू शकत नाही का? मग मला बोलायचं असेल, मी सार्वजनिकरित्या कशासाठी बोलेल? हे कुटील डाव आहेत, त्यामुळे मी अशा गोष्टींना भीक घालत नाही। हा व्हिडिओ मनोज जरांगे आणि रोहित पवारांच्या IT सेलने व्हायरल केलाय असं तुमचा थेट आरोप आहे? थेट आरोप आहे। काय सवाल काय? त्यांना असं वाटतं की ओबीसी मध्ये आणि ओबीसी नेत्यांमध्ये फूट पाडल्याशिवाय ओबीसीची चळवळ गलित गात्र होणार। याआधी भुजबळांबद्दल जाहीर वक्तव्य केल्यामुळे हाके अडचणीत आले आहे। यावेळी सुद्धा हाकेंनी कोणाचंही थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र भुजबळांकडेच असल्याचं दिसून येतं। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।